स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। हा ड्राफ्ट व्हिडिओ आहे, खूप दिवसापासून टाकायचा होता पण काही टाकणं माझ्याच्याने झालंच नाही। म्हटलं चला आता टाकूयात। तर हा बनवलेला मी मटण दालचा त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला एका पातेल्यामध्ये कांदा घ्यायचा आहे, तेल गरम करून कांदा त्यात चांगला परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांदा उभा पातळ कापून घेतलाय। आता कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जी मटणासोबत चरबी येते ना ती आपल्याला भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा ना कच्चेपणा असा भाजीमध्ये येत नाही। मग ते छान असं भाजून घ्यायचं आणि ते छान असं भाजत आलं की घ्यायचे खडे मसाले घालून। खडे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घाला, दालचिनी, लवंग, काळी मिरी, जिरं, हे सगळं खडे मसाले आपल्याला घालून छान असं परतून घ्यायचे। खडे मसाल्यांचा चांगला वास सुटला की त्यात आपल्याला टोमॅटो घालून परतायचे। टोमॅटो ही उभा पातळ कापून घेतला, इथं 2 टोमॅटो कापून घेतलेत। टोमॅटो ही आपल्याला चांगला वितळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे काय होतं कांदा टोमॅटो करपत नाहीत। आता एक 10-15 मिनिटं लागतात हे चांगलं कांदा टोमॅटो भाजायला। त्याच्यानंतर हिरवी वेलची राहिलेली घालायची, ती हिरवी वेलची घालून घेतली। आता आपल्याला घालून घ्यायचं आलं लसणाची पेस्ट, आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट केली ती 1-2 चमचे घालून घ्यायची। आणि आलं लसणाची पेस्ट ना ताजी वापरायची, म्हणजे ना भाजीला चव आणि वास 1 नंबर येतो। आता आपलं सगळे मसाले तर घालून झालेत, आता व्यवस्थित सगळं हलवून घेऊयात। आता हलवताना हे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची, गॅस फास्ट ठेवायचे नाहीतर कांदा करपू शकतो। आता ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेतात, त्याच्यामध्ये गरम मसाला, मिरची पावडर, हळद असे मसाले आहेत ते घालून ते मसाले ही कांद्याबरोबर चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे। आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये मटण घालून घ्यायचे। हे मटण आपण हळद मीठ लावून ठेवलेलं, हे 2 ते 2.5 किलो एवढं मटण आहे, ते आता आपल्याला चांगलं छान असं वाफवून घ्यायचं आहे। आणि मटण घातल्यानंतर त्यात काय करायचं, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। हे बघा एकसारखं सगळं हलवलं का नाही म्हणजे सगळे मसाले त्या मटणाला व्यवस्थित लागतात आणि मटण चवीलाही छान होतं। मग आता सगळं ही प्रोसेस तुम्ही का नाही कुकरमध्ये पण करू शकता, पण कुकरमध्ये काय होतं मटण लवकर शिजलं जातं आणि त्याला तेवढी फारशी चव येत नाही। मग आपली ही पद्धत माहिती आहे ना मटण शिजवायची, की पातेल्यावरती एखादं भांडं ठेवून त्याच्यावरती पाणी गरम करत ठेवायचं। पाणी गरम झालं का नाही ते पाणी त्याच्यावरती ओतत राहायचं आणि ही मटण शिजवण्याची योग्य पद्धत आहे। आणि हे अशा पद्धतीने हे मटण असं शिजलं जातं। ते पाणी आपण गरम झालेलं त्यात ओतायचं, जेणेकरून त्याचा रस्सा होतो। तर ह्याच पद्धतीनं आपल्याला असं मटण शिजवून घ्यायचंय आणि पाणी ओतल्यानंतर 1-2 तास हलवून घ्यायचं, नाहीतर खाली लागू शकतं। आता बघू शकताय मटण इथं आपलं शिजत आलंय। आता परत एकदा तीच पद्धत करायची, की पाणी वरती ठेवायचं गरम करत आणि खाली मटण शिजवून घ्यायचं। हीच पद्धत आपण मटण शिजेपर्यंत वापरायची। आता ह्याच पद्धतीने आपण सगळं मटणाचं शिजवून घेणार आहोत। आता मटण शिजतंय तोपर्यंत आपल्याला इकडे डाळ शिजवून घ्यायची। आता दालच्या बनवायचा म्हणजे डाळ तर लागणारच का नाही। मग इथं मी सगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्यात बघा, हरभरा, तूर, मूग आणि मसूरची डाळ घेतली। डाळ स्वच्छ धुवून घेतले, त्याच्या डाळीच्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं। पाणी घातलं की आपण जशी वरणाला शिजवतो का नाही तशी शिजवायची, फक्त त्यात हिरव्या मिरच्या मी इथं ॲड केल्यात। हिरवी मिरची, हिंग, हळद घालून आपल्याला डाळ चांगली गरगरीत अशी शिजवून घ्यायची। जास्त कच्ची नाही राहिली पाहिजे, नाहीतर त्याचं टेक्स्चर का नाही भाजीला व्यवस्थित येत नाही। मग अशी डाळ बघा, आता इथं हळद घालूया आपण, हळद आणि हिंग घालायची आणि कुकरला 4-5 शिट्ट्या। आता कुकरची तुमची कॅपॅसिटी कशी आहे ना त्याच्यावरती डिपेंड असतं की तुमची डाळ कशी शिजेल। मी इथं 4 शिट्ट्या करून घेतलेल्या, 4 शिट्ट्यांमध्ये माझी डाळ व्यवस्थित अशी शिजली गेलेली। आता इथं बघू शकता आपलं मगाशी शिजवलेलं मटण ही व्यवस्थित शिजत आलंय। आता मटण 80% शिजलं का नाही त्यात असं दुधी भोपळ्याचे मोठे मोठे कप घालून घ्यायचे, म्हणजे राहिलेलं 20% मटण ह्या दुधी भोपळ्याबरोबर शिजलं जातं आणि दुधी भोपळाही छान असा त्याच्याबरोबर शिजला जातो आणि दोन्हीची चव छान उतरते भाजीमध्ये। आता इथं आपलं मटण आणि दुधी भोपळा शिजतोय तोपर्यंत आपली डाळ ही बघा अशी गरगरीत अशी शिजवून झाली, ती चांगली अशी फेटून घ्यायची आणि एकसारखी सगळी मिक्स करायची। आता इथं आपण दालच्या फोडणी करणार आहोत, तर एक मोठं पातेलं घेतलंय। हा दालच्या मी 15 ते 20 लोकांसाठी बनवत होते, त्याच्यासाठी असं मोठं भांडं घेतलेलं। आता तेल टाकले, तेलामध्ये असा उभा चिरलेले 5 ते 6 कांदे, म्हणजे कमीत कमी ना अर्धा किलो कांदा असेल इथं, तो असा बारीक स्लाइसमध्ये पातळ असा कापून घेतलाय। आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। मीडियम टू लो गॅसवर परतायचा, मोठा गॅस ठेवला तर काय होतं कांदा करपतो आणि चव कडवट लागते। तर कांदा थोडासा परतत आला की त्याच्यामध्ये लाल मिरची असते का नाही त्याचे तुकडे करून टाकलेत बघा, आणि तेही आताच व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्याच्याबरोबर टोमॅटो 2-3 चिरून घेतलेले उभे पातळ तेही घालून घ्यायचे। तुम्ही तर प्युरी वापरू शकता, पण कट करून घेतल्यानं काय होतं जास्त आंबटपणा भाजीला येत नाही, त्याच्यामुळे असा टोमॅटो कट करून घातलाय। आता आपल्याला घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये
आलं लसणाची पेस्ट. मगाशी आपण आलं लसणाची पेस्ट वापरली आणि राहिलेली पेस्ट आता आपण वापरणार आहे. आणि त्याच्या आधी काय करूयात, टोमॅटो लवकर भाजला जावा ह्याच्यासाठी एक ट्रिक की त्याच्यात मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो काय होतो लवकर गळतो आणि लवकर शिजला जातो. आता राहिलेलं आलं लसणाची पेस्ट त्यात घालून घेऊया. टोमॅटोही छान भाजलाय. आता आलं लसणाची पेस्ट 2-3 चमचे घालून घेतले, तीही व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊयात. आणि मसाले भाजताना अजिबात गडबड करायची नाही. खरी मज्जा ना मसाल्यांची असते. तुम्ही जेवढा वेळ मसाले जास्त भाजाल ना तेवढी भाजीला चव छान येते आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचा. आता इथं बघा काय काय मसाले वापरायचे. दालचा मसाला वापरलेला, गरम मसाला, मिरची पावडर, हळद आणि धनेपूड हे मसाले वापरायचे. तुम्ही मिरची पावडर तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि असे मसाले थोडेसे करपायला लागले तर काय करायचं, थोडंसं पाणी ओतायचं आणि मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचं. पाणी ओतल्यानं काय होतं, मसाला खाली लागत नाही आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजला जातो. हे सगळे मसाले आता आपले भाजून झालेले आहेत. छान असं त्याला वर तेल देखील सुटलेलं आहे बघू शकता. आता त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊयात. डाळ आपण चांगली घोटून घेतली, ती डाळ आपण त्यात घालून घ्यायची म्हणजे चव छान येते. आणि आता डाळ घालून झाली की आपण जे मटण शिजवून घेतलंय का नाही तेही घालून घ्यायचं. आता असं मटण शिजवल्यानं काय होतं, मटण नुसतं आळणी असं लागत नाही, त्याला ना एक तिखट अशी चव छान येते. एक वेळ असं या पद्धतीनं नक्की बनवून बघा. आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचंय. आणि इथं तयार झालाय आपला मटण दालच्या बरोबर इथं बगार राईसही केलेला, तोही छान झालाय. ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की बघा. तुम्ही बघू शकता छान मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा आहे आपला मटण दालचा. हा मी 15 ते 20 लोकांसाठी बनवलेला आणि खरोखरच टेस्टला एक नंबर झाला होता. एक वेळ नक्की बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीनं बनवलाय, फार काही गोष्टी ह्यात आपण ॲड केलेल्या नाहीत. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.